नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक एस बी कर्डक, वाणिज्य विभाग, सिन्नर महाविद्यालय. मागील लेक्चरमध्ये आपण वाणिज्य या संकल्पनेचा अभ्यास केलेला आहे आणि वाणिज्य या संकल्पनेमध्ये ज्या दोन घटकांचा समावेश होतो ते म्हणजे व्यापार आणि व्यापाराची अनुषंगिक किंवा व्यापाराची पूरक साधने. तर यामध्ये व्यापार या संकल्पनेचा अभ्यास आपण केलेला आहे. व्यापाराची पूरक किंवा अनुषंगिक साधने कोणती, तर त्याचा आपण आज या लेक्चरमध्ये अभ्यास करणार आहोत. बघा, व्यापार म्हणजे वस्तूंची खरेदी किंवा विक्री करणं. वस्तूंची खरेदी विक्री करत असताना त्यासाठी अनेक क्रियांचा समावेश किंवा मदत या खरेदी विक्रीसाठी केली जात असते. या सगळ्यांनाच एकत्रितपणे व्यापाराची पूरक साधनं असं म्हटलं जातं. या साधनांच्या कमतरतेमुळे वस्तूची विक्री करण्यासाठी आपल्याला अडचणी येऊ शकतात आणि म्हणूनच व्यापाराची पूरक साधने ही व्यापाराइतकीच महत्त्वाची आहेत. मग ही साधने कोणती आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी आपण व्यापारात निर्माण होणाऱ्या अडचणी आणि त्या सोडविणारी साधनं कोणती याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. बघा, व्यापारात पहिली अडचण निर्माण होते ती समय किंवा वेळ विषयक अडचण. म्हणजे एखादी वस्तू तयार केल्यानंतर तिची विक्री होईपर्यंत किती कालावधी जाणार आहे, ती कोणत्या ठिकाणी साठवून ठेवावी लागणार आहे. मग समयविषयक अडचण निर्माण झाली. आज एक वस्तू निर्माण केली, तिची विक्री आपल्याला 1 महिन्यानंतर करायची आहे. मग तो 1 महिना तो माल काय करायचा, तर तो साठवून ठेवायचा. आणि म्हणूनच समनविषयक ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचं कार्य साठवण किंवा गोदाम करत असतात. त्या ठिकाणी या वस्तू साठवून ठेवल्या जातात. दुसरी अडचण आहे स्थानविषयक अडचण. निर्माण केलेल्या वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक कराव्या लागतात, न्याव्या लागतात, वाहून न्याव्या लागतात. मग ही स्थानविषयक अडचण कोण पूर्ण करतं किंवा कोण सोडवितं, तर ती आहे वाहतूक. मग आपल्याकडे 3 प्रकारची वाहतूक चालते: रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक आणि हवाई वाहतूक आणि जल वाहतूक. 4 प्रकारची. रस्त्यावरतून आपण ट्रकमध्ये, गाड्यांमध्ये मालाची वाहतूक करू शकतो. रेल्वेतून करू शकतो. जलमार्गाने जहाजातून करू शकतो आणि वजनाने हलक्या असणाऱ्या परंतु किमतीने जास्त असणाऱ्या अशा वस्तूंची वाहतूक आपण हवाई मार्गे देखील करत असतो. म्हणजे स्थानविषयक अडचणी सोडविण्याचं कार्य वाहतूक हे अनुषंगिक साधन करत असतं. तिसरी अडचण आहे ग्राहक संपर्काची अडचण. आता आपण एखाद्या वस्तूचं उत्पादन केलं परंतु आपला ग्राहकाशी प्रत्यक्ष संबंध नाही किंवा ग्राहक आपल्याला कोण आहेत हे माहीत नाही. मग ही अडचण कोण सोडविणार, तर काही व्यापारी अभिकर्ते असतात किंवा एजंट असतात. हे आपली आणि त्या ग्राहकाशी भेट घडवून देण्याचं कार्य करतात किंवा आपल्यामधला दुवा बनण्याचं कार्य करतात. म्हणजेच ग्राहक संपर्काची अडचण ही व्यापारी अभिकर्ते किंवा एजंट यांच्या माध्यमातून सोडवली जाते. चौथी अडचण आहे अपघात विषयक अडचण. आता बघा, ही फार मोठी अडचण आहे. समजा एखाद्या कारखान्यामध्ये काही वस्तू तयार केल्या किंवा त्या वस्तू तयार करण्यासाठी काही कच्चा माल आणला होता लाखो रुपयाचा आणि त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट झालं आणि आग लागली. आता आग लागली, सगळा माल जळून गेला. मग आता जबाबदारी कोण घेणार? अडचण तर निर्माण झाली, कच्चा माल तर नष्ट झाला. मग काय करायचं? तर ही अडचण सोडवण्याचं कार्य जे साधन करतं त्याला आपण विमा असं म्हणत असतो. विम्याचे 3 प्रकार पडतात: जीवन विमा, अग्निविमा आणि सागरी विमा. जीवन विमा म्हणजे मानवी हानी झाल्यास जो विमा उतरवला जातो त्याला जीवन विमा म्हणतात. जसं आपल्याकडे एक प्रचलित आहे LIC, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. तसंच अग्निविमा, माल जळाला असेल. सागरी विमा, माल पाण्यात बुडावला असेल तर ह्या अडचणी, अपघात विषयक अडचणी
विमा हे व्यापारी साधन किंवा अनुषंगिक साधन दूर करतं. 5वी अडचण आहे भांडवल विषयक अडचण. आता भांडवल, प्रत्येक व्यवसायाच्या निर्मितीमध्ये भांडवल हे खूप महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे जर भांडवल असेल तरच तुम्ही एखादा व्यवसाय करू शकता, अन्यथा करू शकत नाही. म्हणजे आपल्याकडे म्हणतात ना, सगळ्या गोष्टीचं सोंग घेता येतं परंतु पैशाचं सोंग घेता येत नाही. भांडवल, पैसा कुठून आणणार? मग ही भांडवल किंवा आर्थिक अडचण जी आहे, वित्तीय अडचण जी आहे, ती दूर करण्याचं साधन किंवा सोडविणारं साधन म्हणजे बँका आणि वित्तीय संस्था. या बँका तुम्हाला कर्ज देतात अल्प व्याजदरात, वित्तीय संस्था पण कर्ज देतात आणि तुमची भांडवल विषयक अडचण सोडवितात. आणि शेवटची अडचण आहे माहिती विषयक अडचण. माहिती विषयक अडचण म्हणजे काय? आपण निर्माण केलेल्या वस्तू ग्राहकाला माहीत व्हाव्यात, त्याला कळाव्यात, ही अडचण आहे. मग त्या कशा कळणार? तर ही अडचण सोडवण्याचं कार्य जे व्यापारी साधन करतं, अनुषंगिक साधन करतं, ते आहे जाहिरात, संदेशवहन, विक्रय कला किंवा इंटरनेट. आता बघा, सगळं इंटरनेटचं जग झालेलं आहे. एका क्लिकवरती तुम्हाला हजारो वस्तूंच्या जाहिराती मिळतात किंवा माहिती मिळते. आता सध्या लॉकडाऊनचा पिरियड आहे, ऑनलाईन शॉपिंग मात्र चालू आहे. म्हणजे तुमची माहितीविषयक अडचण दूर होते. तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत, तुमच्याकडे स्वतःचे टॅबलेट आहेत, PC आहेत आणि तुमच्याकडे ॲमेझॉन ॲप पण आहे, हो की नाही? आणि या ॲपद्वारे तुम्ही या अडचणी दूर करत असतात. जाहिरात काय करते? तर वस्तूची माहिती ग्राहकाला किंवा उपभोक्त्याला करून देण्याचं कार्य करतं. वस्तू कशी आहे, तिची गुणवैशिष्ट्ये काय आहेत, ही माहिती त्या ग्राहकाला किंवा उपभोक्त्याला करण्याचं कार्य जाहिरात करते. संदेशवहन, एका व्यक्तीकडची माहिती दुसऱ्या व्यक्तीकडे पोहोचवण्याचं कार्य. विक्रय कला आणि जाहिरात या जरा साम्य असलेल्या गोष्टी आहेत. एखादी वस्तू विकण्याची कला म्हणजे विक्रय कला. बघा, आपण बाजारात जातो आणि केळीवाला असतो, तो आवाज देत असतो 10 रुपये डझन आणि 30 रुपये डझन. आपल्या कानावरती 10 रुपये आवाज पडला की आपण त्या दिशेने धावायला लागतो. आपण धावायला लागतो आणि तिथं गेल्यावरती आपल्याला कळतं 10 रुपये डझनवाली कोणती आणि 30 रुपयेवाली कोणती, म्हणजे विक्रय कला. नंतरचं साधन आहे इंटरनेट. इंटरनेट म्हणजे माहितीचं महाजाल. एका क्लिकवरती तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आता कळतात. जसं गुगल हा तुमचा मित्र झालेला आहे. अशा व्यापारातील अडचणी या साठवणूक, वाहतूक, व्यापारी अभिकर्ते, विमा कंपन्या, वित्तीय संस्था आणि जाहिरातीची माध्यमं याद्वारे पूर्ण केल्या जातात. मग ह्या व्यापारातील अनुषंगिक साधनं जी आहेत त्या साधनांचा आपण आता अभ्यास करणार आहोत. पहिलं अनुषंगिक साधन जे आहे ते आहे साठवण किंवा गुदामे किंवा संग्रहण. निर्माण झालेल्या वस्तू ज्या ठिकाणी साठवून ठेवल्या जातात त्याला साठवण असं म्हणतात. किंवा या ठिकाणी एक व्याख्या दिलेली आहे, माल सुरक्षित ठेवण्याची आणि राखून ठेवण्याची क्रिया म्हणजे साठवण. आता माल ठेवायचा आहे, पण कसा ठेवायचा आहे? सुरक्षित आणि राखून ठेवायचं, त्याला म्हणायचं आपल्याला साठवण. या साठवण किंवा गोदामांचे काही प्रकार पडतात. तर ते 2 प्रकार आहेत, साठवण कार्यानुसार आणि मालकी हक्कानुसार. साठवण कार्यानुसार गोदामांचे 2 प्रकार पडतात. त्यातलं पहिलं आहे सामान्य गोदामे आणि दुसरं आहे शीतगृह. सामान्य गोदामे म्हणजे काय? की जे सर्वसामान्य व्यक्तीच्या वापरासाठी असतात, विशिष्ट रक्कम भरून आपल्याला ती वापरता येतात. नंतर आहे शीतगृह. शीतगृहामध्ये नाशवंत स्वरूपाचा माल साठवला जात असतो आणि सामान्य गोदामांमध्ये जो नाशवंत स्वरूपाचा नाही अशा पद्धतीचा माल साठवला जात असतो. या गोदामांचा दुसरा प्रकार आहे मालकी हक्कानुसार गोदामे, खासगी गोदामे. म्हणजे एखाद्या इंडिव्हिज्युअल किंवा
वैयक्तिक व्यक्तीचं जे गुदाम आहे त्याला खाजगी गुदाम असं म्हणतात. जसं शेतकऱ्याची कांद्याची चाळ हे त्याचं खाजगी गुदाम झालं. दुसरं आहे सार्वजनिक गुदाम. एखाद्या सहकारी संस्थेचं गुदाम असेल त्याला आपण सार्वजनिक गुदाम म्हणू शकतो, किंवा सरकारी गुदाम असेल सगळ्यांच्या वापरासाठीचा असेल त्याला सार्वजनिक गुदाम असं म्हणतो. तिसरं आहे करदेय किंवा बंदिस्त गुदामे. करदेय म्हणजे काय की ज्या वस्तूवरती विशिष्ट कर लादलेला आहे त्या वस्तूंवरचा कर देईपर्यंत किंवा भरण्यापूर्वी जो माल त्या गुदामांमध्ये साठवला जातो त्या गुदामांना करदेय किंवा बंदिस्त गुदामे असं म्हणतात. कर दिल्यानंतर मात्र आपला माल आपल्याला मिळत असतो. चौथा प्रकार आहे सहकारी गुदामे. वेगवेगळ्या सहकारी संस्थांनी देखील आपल्या मालाच्या साठवणुकीसाठी काही गुदामं तयार केलेली असतात, त्याला सहकारी गुदामे असं म्हणतात. जसं सहकारी खरेदी विक्री संघाची गुदामं ते सहकारी गुदामं झाली. पाचवा आहे संस्थात्मक गुदामे. काही मोठ्या व्यवसाय संस्थांनी स्वतःच्या उत्पादित मालासाठी किंवा खरेदी केलेल्या मालासाठी देखील साठवणगृह किंवा गुदामे बांधलेली असतात, त्यांना संस्थात्मक गुदामे असं म्हणतात. आणि शेवटचा प्रकार आहे कर भरलेली गुदामे. कर भरलेली गुदामे म्हणजे काय की ज्या गुदामांमध्ये ठेवलेल्या वस्तूंवरती कर पूर्ण झाला आहे किंवा दिला गेला आहे अशा गुदामांना कर भरलेली गुदामे म्हणतात, परंतु त्या वस्तू अजून त्याच ठिकाणी आहे. बघा, साठवण किंवा गुदाम हे वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी आणि राखून ठेवण्यासाठीचं महत्त्वाचं कार्य करत असतं आणि म्हणून साठवण याला महत्त्व आहे. या साठवणाचे किंवा गुदामांचे काही कार्य आहेत की साठवणुकीतून कोणती कार्य पूर्ण होतात, तर ती आहे गुदामांची कार्य. पहिलं आहे संग्रहण. एखादी वस्तू संग्रहित करून ठेवणं किंवा साठवून ठेवणं, हे पहिलं कार्य. दुसरं कार्य आहे किंमत स्थैर्य. किंमत स्थैर्य म्हणजे काय? किमतीत स्थिरता निर्माण करणं. एखाद्या वस्तूच्या किमती जर खूप वाढायला लागल्या तर गुदामातील माल काय करायचा? विक्रीला काढायचा, म्हणजे किमती स्थिर राहतात. आणि एखाद्या वस्तूच्या किमती खूप कमी व्हायला लागल्या की गुदामातील माल काय करायचा? साठवून ठेवायचा, म्हणजे किंमत स्थैर्य आपोआप निर्माण होत असतं. तिसरं आहे जोखीम उचलणं. बऱ्याच वेळा गुदामात ठेवलेल्या मालाचे काही पैसे ती व्यक्ती गुदामाच्या मालकाला देत असते. मग ह्या मालाची जोखीम उचलण्याचं कार्य कोणाचं आहे? त्या गुदामाच्या मालकाचं. म्हणून जोखीम उचलणे. किंवा शेतकऱ्याचं उदाहरण देताना आपल्याला असं सांगता येईल, कांद्याच्या चाळीत साठवलेला कांदा, त्याच्यात पण जोखीम आहे. आता 1000 रुपये भाव चालू आहे आणि शेतकऱ्याने माल साठवून ठेवलेला आहे की 2000 रुपये भाव होईल किंवा 5000. भविष्यात होईल नाही होईल हे आपल्याला माहीत नाही, म्हणजेच तो काय करतोय? जोखीम उचलतोय. आणि शेवटचं कार्य आहे वित्त पुरवठा. आता गुदाम कसं वित्त पुरवठा करणार आहे? तर गुदामात साठवून ठेवलेल्या मालाला तारण ठेवून आपल्याला वित्त पुरवठा उपलब्ध करता येऊ शकतो. म्हणूनच गुदामाचं वित्त पुरवठा हे देखील एक कार्य आहे. पुढचं जे अनुषंगिक साधन आहे ते आहे वाहतूक. वाहतूक म्हणजे काय की एका ठिकाणी असलेला उत्पादित माल दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणं किंवा उत्पादकाने तयार केलेला माल उपभोक्त्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या क्रिया, वाहतूक. मग ह्या वाहतुकीचे काही प्रकार पडतात आणि वाहतूक केल्यामुळे काही फायदे देखील होतात. म्हणून वाहतुकीचं महत्त्व या मुद्द्याचा आपण आता अभ्यास करणार आहोत. वाहतूक केल्यावरती काय होतं? तर पहिलं आहे उत्पादनामध्ये वाढ होते. उत्पादित माल जर काढून दुसरीकडे ठेवला तर निर्माण होणाऱ्या मालाला जागा निर्माण होते, म्हणजेच काय होते? उत्पादनामध्ये वाढ होते. दुसरं आहे उपभोग. ज्या व्यक्तींना त्या विशिष्ट वस्तूची गरज आहे त्या व्यक्तीपर्यंत हा उत्पादित माल पोहोचवण्याचं कार्य केलं जातं. तिसरं आहे किंमत स्थिरीकरण. ज्या भागामध्ये जी वस्तू नाहीये त्या भागामध्ये ती पोहोचवली जाते आणि तिची किंमत वाढण्यापासून रोखलं जातं, याला म्हणायचं किंमत स्थिरीकरण.
चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे स्थलांतरण सहाय्य. एखाद्या विशिष्ट घटकाला किंवा श्रमाला स्थलांतरित होण्यापासून वाहतूक रोखू शकते. म्हणूनच स्थलांतर सहाय्य हे वाहतुकीचं एक कार्य किंवा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगता येईल. पाचवा आहे उत्पादनातील विषमता कमी करणं. सहावा आहे बाजारपेठ विस्तार, शेती विकास आणि औद्योगिक विकास. म्हणजे एकट्या वाहतुकीमुळे आपल्याला एवढे सगळे 8 महत्त्वाचे मुद्दे मिळू शकतात. वाहतुकीचे प्रकार. वाहतुकीचे 4 प्रकार आहेत. साधारण 3 आहेत आणि इतर म्हटल्यामुळे 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे जमिनीवरील वाहतूक. जमिनीवर 2 प्रकारची वाहतूक चालते. पहिला म्हणजे रस्ते वाहतूक आणि दुसरा म्हणजे रेल्वे वाहतूक. दुसरा प्रकार आहे जलवाहतूक. जलवाहतुकीमध्ये अंतर्गत वाहतूक, आंतरराष्ट्रीय वाहतूक आणि किनारा वाहतूक असे 3 प्रकार पडतात. हवाई वाहतुकीचे 2 प्रकार पडतात. अंतर्गत, देशाच्या अंतर्गतच विमानसेवा आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा. आणि इतरमध्ये ट्रॉली, पॅराशूट, उपग्रह, बर्फावरील घसरगाड्या यासारख्या प्रकारांचा देखील वाहतुकीसाठी उपयोग केला जात असतो. विमा. मालाला नैसर्गिक किंवा मानवनिर्मित धोक्यांपासून संरक्षण देण्यासाठी वस्तूंचा किंवा मालाचा विमा उतरवला जातो. या विम्याचे 3 प्रकार पडतात. जीवन विमा हा मानवी सुरक्षिततेसाठी आहे. अग्नि विमा माल जळाल्यानंतर होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी. आणि सागरी विमा सागरी वाहतुकीत माल समुद्रात बुडाल्यामुळे होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी विमा उतरवला जात असतो. पुढचं अनुषंगिक साधन आहे वित्त पुरवठा. बघा, वित्त पुरवठा नसेल तर व्यवसाय करता येणं शक्य नाही. या वित्त पुरवठ्याचं महत्त्व असं आहे की एकत्रीकरण करता येतं, वितरणात सुलभता आणता येते, मागणी पुरवठ्यात समतोल राखता येतो, ग्राहक सुविधा उपलब्ध करता येतात, उत्पादनात सातत्य ठेवता येतं आणि बाजारपेठेचा विस्तार देखील करता येत असतो. म्हणून वित्त पुरवठा हे देखील अनुषंगिक महत्त्वाचं साधन आहे. वित्त पुरवठ्याचे काही प्रकार किंवा मार्ग आहेत. पहिला आहे दीर्घकालीन मार्ग. दीर्घ काळासाठी कोणते मार्ग वापरतात तर पहिलं आहे भाग भांडवल. भाग भांडवल 2 प्रकारे उभारलं जातं. एक आहे सामान्य भाग आणि दुसरं आहे अग्रहक्काचे भाग. दीर्घकालीनचा दुसरा पर्याय आहे कर्ज रोखे. वित्तीय संस्थांकडून कर्ज घेणं. नंतरचा आहे मध्यमकालीन मार्ग. मध्यम काळासाठी परतफेडीचे मार्ग, जनता ठेवीचे मार्ग, बँक कर्ज आणि वित्तीय संस्थांची कर्ज असे मार्ग वापरले जातात. तर अल्पकालीन कर्जासाठी हे मार्ग बऱ्याच लोकांनी अवलंबलेले असतात. आता वर्गात बसलेल्या विद्यार्थ्यांनी देखील ह्या मार्गांचा वापर केला असेल. बघा काय आहेत ते. पहिलं तर बँका, एखाद्या महिन्यासाठी कर्ज घ्यायचं. नंतर आहे सावकार. नंतर आहे पुरवठादार, त्यांच्याकडूनच कर्ज घ्यायचं किंवा उधारीवर पुरवठा करायला लावायचा. नंतर आहे ग्राहकांकडून आगाऊ रक्कम घ्यायची. ग्राहकाला म्हणायचं आमच्या वस्तू तयार होत आहेत पण तू आगाऊ रक्कम दे, म्हणजे तुला आम्ही तयार करून देऊ. आणि हा महत्त्वाचा मुद्दा आहे पुढचा, मित्र. मित्राकडून उसने पैसे घेणे. जसं आता तुम्ही घेत असाल, बघूले 10 रुपये पेन घ्यायचा आहे, अशा पद्धतीनं. आणि शेवटचा आहे नातेवाईक. हा तसा सोपा वाटत असला तरी जरा अवघड मार्ग आहे. काही लोकांसाठी सोपा आहे, काही लोकांसाठी अवघड आहे. अशा अल्पकालीन, दीर्घकालीन आणि मध्यमकालीन वित्त पुरवठा असे 3 मार्ग आपल्याला